हे बघा, पहिल्यांदा मागच्या नागपूर अधिवेशनमध्ये ही सर्व गोष्टी माझ्यासहित सर्व आमदारांनी तिथं मांडल्यानंतर असं सुद्धा बोलण्यात आलं की कुठंतरी राजकारण करण्यात आलं आहे. आम्ही तेव्हाही सांगितले की जर आम्ही कुणी राजकारण करत असलो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा. पण आम्ही जी वस्तुस्थिती ज्या जिल्ह्यामध्ये झाली होती किंवा लोकांनी आम्हाला सांगितली होती, संतोषांना देशमुख कुटुंबाने आम्हाला जे काही सांगितलं होतं ती पूर्णपणे मांडली आणि ती चार्जशीटमध्ये तपासामध्ये तशीच आलेली आहे. म्हणजे घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर तो घटनाक्रम प्रमाणे की वाल्मिक कराडनी कधी फोन केला घुलेला, कधी भेटायला लावलं चाटेला, आणि त्यांची 8 तारखेला शेवटची बैठक होऊन आणि नंतर मग त्यांनी ही पूर्णपणे ही काय गुन्हा झालाय म्हणजे संतोषांना देशमुख सोबतचा हा समोर आलेला आहे. आणि आम्ही सांगत होतो की ह्यांचा मास्टर माइंड हे वाल्मिक कराडे आणि सरकारने पण त्यांची दखल घेतलेली आहे. प्रशासनाने जी काही सीआयडीची चौकशी लावली त्या चौकशीमध्ये मास्टर माइंड पुढे आलेले आहेत आणि त्यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला. गुन्हा त्यांच्यावर नोंद झालेली नाही अशी माहिती मिळते आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मी वकिलांसोबत बोललेलो आहे. मकोकामध्ये येणं म्हणजे त्याच्यावरती गुन्हा दाखल, मुख्य आरोपी म्हणजेच त्यांच्यावरती 302 हा गुन्हा दाखल झालेला आहे. पण आता जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तुम्हाला अपेक्षा आहे का की सरकार योग्य पद्धतीने ऍक्शन घेईल? कारण ऑलरेडी याला जवळपास 3 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. तर तुम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होता ते उजागर व्हायला 3 महिने लागले. हे बघा, सभागृहामध्ये हा विषय झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब अजितदादांनी आश्वासन दिलं होतं की जे कुणी आरोपी असतील त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा होईल. आणि प्रामाणिकपणे असंही बोललं पाहिजे, मी विरोधी बाकावरचा आमदार आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे प्रशासनाने त्याची दखल घेतली. त्यावेळेसचे एसपी तिथं बदलले, तिथं ऍक्शन झाली. 83 दिवसामध्ये ही चार्जशीट दाखल झाली आणि ज्या पद्धतीने तपासाचा जो वेग आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालू आहे. निश्चितपणे या तपासामध्ये जे वकिलांशी चर्चा करतो किंवा या प्रशासनामधले चौकशी अधिकारी त्यांची जी आम्ही बघतोय तर लवकरात लवकर ह्या गुन्हेगारांना वाल्मिकांना कराडला ही फाशी होणारच. धनंजय मुंडेंचा राजीनामाच्या संदर्भात अजून काहीच झालेलं नाहीये. तुमची काय प्रतिक्रिया यावर? कारण 2-3 महिने झाले सातत्यानं हा मुद्दा लोक लावून धरताय पण त्याबद्दल अजूनही सरकार म्हणून ठोस भूमिका जाहीर करत नाही. हे पण आपण जर मीडिया म्हणून जर बघत असाल तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा ही अशी गोष्ट होती की सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात आणि बोलल्यानंतर सरकार ह्याची दखल घेते आणि ते स्वतःच म्हणतात की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहेत. पण वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाहीये की गुन्हा झाल्यानंतर सुद्धा की एवढं त्याला त्यावेळेस प्रशासन एवढी मदत करत होती की 12 तास त्याला थांबवलं गुन्हा नोंद करण्यासाठी. आणि जी काही व्हीआयपी एंट्रीने ते सरेंडर झाले, बाकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आल्यानंतर पब्लिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने पण त्याची दखल घेतली आहे. आणि आम्ही आज सुद्धा ठाम आहे की या विषयावरती धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवी आणि राजीनामा द्यावा. मुख्य आहे तो म्हणजे सुदर्शन गुन्हे. कुठेतरी हा जो शब्द आहे वगळला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे. जेणेकरून वाल्मिक कराडांना कोणत्याही पद्धतीने त्यांना दिलासा मिळणार नाही. चार्जशीटमध्ये कुठेतरी हे बदल केले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, मी त्यांची बाईट काही बघितली नाही पण मी चार्जशीट जे काही मुद्दे बघितले आहेत त्या मुद्द्यावरतून तपास व्यवस्थित चालू आहे असं मला वाटतं. हे बघा, त्यांनी जर मूळ प्रकरण जर बघितलं आणि अजून एक महत्वाचा विषय आहे की त्यावेळेसचे जे पोलीस प्रशासन मधले एसपी आहे, डीवायएसपी आहे किंवा त्या पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल पासून जे काही लोक आहेत त्यांचे जर सीडीआर जर महाराष्ट्रासमोर आणले, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये, मग कशामुळं प्रशासन त्याचं एवढं ऐकत होतं? आणि हे सीडीआर जर पुढे आणले तर वरतून कोण त्यांच्यावरती दबाव टाकत होतं ही गोष्ट लक्षात येईल. म्हणून सुद्धा आम्ही आज सुद्धा ह्याच्यावरती आहे की त्यांनी राजीनामा हा दिला पाहिजे.
हे बघा, या संदर्भात सर्वच कुणीतरी बोलतात, त्यांच्याकडे काहीतरी विषय त्यांना समजला असेल, पण माझ्या कानावरती काही विषय आलेले नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल